नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. वट सावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. 2025 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि थोडक्यात महत्त्व काय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे. वटपौर्णिमा कधी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे? वटपौर्णिमा तिथी ही 10 जून 2025 रोजी सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि ही तिथी 11 जून दुपारी 1:13 समाप्त होणार आहे. वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा 10 जून रोजी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. तसं पाहिलं तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी तुम्ही सुरू करू शकतात. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतची वेळ ही शुभ मानली जाणार आहे. 2025 मध्ये 10 जून या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत हे केले जाणार आहे. या दिवशी काही महिला संपूर्ण दिवसभर उपवास करतात आणि रात्री जेवणाच्या वेळेस सात्विक भोजन करून उपवास सोडतात. काही ठिकाणी महिला सकाळी उपवास करतात आणि जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत उपवास करतात. एकदा वडाच्या झाडाची पूजा झाली की उपवास सोडतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करून झाल्यावर या दिवशी व्रत करतात. यानंतर वडाच्या झाडाची पूजा करतात. यासाठी साहित्य काय काय लागणार आहे, पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.